उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघासाठी जे 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे त्याची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। सर्व 10 ठिकाणी मतमोजणीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे जवळपास 1700 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड, 200 अधिकारी, त्याचबरोबर 6 पॅरामिलिटरीच्या कंपनीज असा बंदोबस्त तैनात केलेला आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील जी संवेदनशील ठिकाणं आहे त्या ठिकाणी देखील बंदोबस्त नेमलेला आहे। त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते त्यांचे निवासस्थानं असतील, कार्यालय असतील, इथेही सुरक्षा पुरवण्याची खात्री ही पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये अनधिकृत कुठल्याही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही। फक्त उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी व ज्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पास दिलेला आहे, ओळखपत्र दिलेलं आहे, अशाच व्यक्तींना या ठिकाणी प्रवेश मिळेल। या 200 मीटर परिसरामध्ये मोबाईल किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट याचा देखील वापर करण्यास प्रतिबंध आहे। त्याचबरोबर कुठलं वाहनही या 200 मीटर परिसरामध्ये नेता येणार नाही। त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या दुसऱ्या आदेशाप्रमाणे कुठल्याही विजयी उमेदवारांना विजयी मिरवणुका या काढता येणार नाहीत, यावर देखील प्रतिबंध जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे घालण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर तालुक्याचं ठिकाण असेल किंवा जिल्ह्याचं ठिकाण असेल याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ग्रामीण भागातील गावामध्ये देखील अशा विजयी मिरवणुका काढणे, गुलालाचा वापर करणे, फटाके फोडणे याला देखील प्रतिबंध हा मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात आलेला आहे। या अनुषंगाने अजूनही निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे सर्व नागरिक, त्याचबरोबर सर्व उमेदवार आणि त्यांचे सर्व प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना देखील मी आवाहन करतो की जे आदेश मान्य जिल्हाधिकारी यांनी काढलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं।